वस्तू सेवा कर 2017चा हा जो आपला नियम आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट सुचवण्याकरता जो शासनाने अध्यादेश काढला होता त्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी हे बिल मांडण्यात आलेलं आहे। बेसिकली माझं सरकारला या ठिकाणी या बिलाच्या संदर्भामध्ये चर्चा करताना असा प्रश्न आहे की टॅक्स वाढवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी जीएसटी लावण्यासाठी मग ते ऑनलाईन गेम असेल, तो कसिनो असेल, तो वेगवेगळ्या प्रकारचा जुगार असेल किंवा काही असेल, तर याच्या संदर्भामध्ये सरकारचा उद्देश पैसा कमवणे, महसूल कमवणे, टॅक्सच्या रूपाने आपला निधी गोळा करणे असा आहे का? हा एक मुळात प्रश्न आहे। याचं कारण असं की पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबईमध्ये सुद्धा ऑनलाईन गेमिंगच्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता। तेव्हा आपल्या राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हे उत्तरामध्ये सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टामध्ये अशा पद्धतीची एक पिटिशन आहे आणि ज्या पिटिशनमध्ये रमी सारख्या गेमचा उल्लेख आता सचिन दादा हिर यांनी जो केला त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने असं म्हटलं आहे की ऑनलाईन गॅमलिंग इज डिफरंट थिंग अँड ऑनलाईन गेमिंग वेअर देर इज अ स्किल इट्स डिफरंट थिंग। मग मला असं म्हणायचं आहे की पण त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या त्या केसच्या संदर्भामध्ये मी वाचन केलं तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये अशा पद्धतीचं कोणतंही आर्ग्युमेंट झाल्याचं मला आढळलं नाही। माझ्याकडे त्या पिटिशनची कॉपी सुद्धा आहे, त्याच्यामध्ये केंद्र सरकारने दिलेला रिप्लाय सुद्धा आहे। आज मला घाईघाईने या ठिकाणी आणता आला नाही कारण काँग्रेस पक्षाचा मोर्चा होता, परंतु समजा यदा कदाचित हे बिल जर पेंडिंग राहिलं तर मला उद्या किंवा नंतर कधी त्या बिलासंदर्भात आणखी डिटेलमध्ये बोलता येईल। परंतु माझं बेसिक ऑब्जेक्शन हे आहे की आपल्या राज्यातल्या युवकांना देशोधडी लावण्याचं हा एक काम सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे का? याचं कारण स्पष्ट याच्यामध्ये लिहिलं आहे की कसिनो असेल, हॉर्स रेसिंग असेल, ऑनलाईन गेमिंग असेल तर या पद्धतीचे आता त्यांचं रजिस्ट्रेशन करून त्यांची त्यांचं डेफिनेशन देऊन आणखीन त्यांना प्रिसाइज करणे, क्लिअर करणे आणि मग अधिकाधिक आपण त्याच्यावर जीएसटी लावू शकतो। तर असा प्रयत्न सरकारचा आहे काय? माझी तुम्हाला सन्माननीय सदस्य अभिजितजी विनंती आहे की आपण जो विरोध केलेला आहे तो आपण वेगळ्या अँगलनी केलेला आहे। मी जे काही सांगितलेलं ते आपण लक्षात घ्या आणि आपले जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे मी गृहमंत्री इव्हन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांशी पण बोलील, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री त्यांच्याशी पण बोलील आणि अजून ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यात आपल्याला पोलीस खात्याची मदत घेऊन थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं टाईट करावं लागणार आहे ते पण करण्याच्या करता हे शासन सकारात्मक आहे ही गोष्ट सभापती महोदय मी सांगू इच्छितो आणि म्हणून हे बिल मंजूर करावं अशी माझी विनंती। नाही आता परत नाही करणार। प्रश्न असा आहे की काय नाही हे पहा, तुम्ही तुमचं मत एकदा मांडलेलं आहे आणि असं आहे आपण नवीन नवीन प्रथा परंपरा हा काही प्रश्नोत्तराचा तास चालला नाही। आता त्याच्यामध्ये असं आहे की आपण एकदा जेव्हा आपल्याला संधी मिळते ना त्याच वेळेला विचार करून पूर्ण करायला पाहिजे। असं पद्धत नाही की दोनदा तीनदा विधेयकावरती चर्चा होणार नाही। तुम्ही माझ्याशी आर्ग्युमेंट करू नका, मी तुम्हाला सांगतो। हे पहा, सभापती महोदया सन्माननीय सदस्य अभिजित वंजारी साहेबांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की हे ऑलरेडी संसदेने मान्य केलेलं बिल आहे। अनेक राज्यांनी आपल्याकडे त्यावेळेस अधिवेशन चालू नव्हतं म्हणून आम्ही अध्यादेश काढलेला आहे, ह्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। हे जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे आपल्याला अधिकार, आपण जॉईंट सिलेक्ट समितीकडे पाठवलं दोन्ही बाजूच्या तरी आपल्याला बदल करण्याचा काही ह्याच्यात अधिकार नाहीये। जीएसटी काउन्सिल ज्यावेळेस आपण सगळ्यांनी वन नेशन वन टॅक्स मान्य केला त्यावेळेस तिथं जे ठरेल त्याच्यामध्ये आता 28% ठरलेलं असलं तर त्याचा 14% आपल्याला मिळतात, 14% केंद्राला मिळतात, ज्याच्यात 18% असेल 9% त्यांना जातात, 9% त्या राज्यांना मिळतात। असं हे सगळं गणित आहे। त्याच्यामुळे त्याच्या जॉईंट सिलेक्ट समितीकडे जाऊन जॉईंट सिलेक्ट समिती हे आपल्यात राज्यापुरतं मर्यादित असतं तर तुम्ही म्हणता ती गोष्ट कदाचित विचार करता आला असता, परंतु आता ती गोष्ट नाही। सगळ्या राज्यांनी जिथं काँग्रेसची सरकार आहे त्यांनी पण मान्य केलेलं आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। असं काय तुम्ही सभापती महोदय काय असं करताय? मला असं वाटतंय की सन्माननीय अभिजित वंजारे यांना पहिल्यांदाच ते या सभागृहात आलेले आहेत आणि 3 वर्ष पण पहिल्यांदाच पहिलीच या सभागृहात सर्वाला अधिकार
आपण पहिल्यांदा बसून बोलू नये एवढं जर आपल्याला कळालं नाही तर 3 वर्ष खरंच झालेत का सभागृहात? मला एवढं आता याच्या पुढे काय बोलू मी? पण सभापती महोदया, एखाद्या बिलवर या सन्माननीय सदस्यांना कुठल्याही बोलता येतं. आपण बोलायची परवानगी दिल्यावर, यथोचित बिलावर बोलल्यावर, आपण मागणी केल्यानंतर, त्याचं सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिल्यानंतर त्याच्या बाबतीत परत बोलायचं काय? प्रश्न उत्तरच आहे. असं होतं काही प्रथा परंपरा आहे का? हे काय आपल्या कायद्याने या सभागृहाच्या सदनाच्या विधिमंडळाच्या कायद्याने चाललंय का? याचा विचार केला पाहिजे. आम्हाला आदर आहे सन्माननीय सदस्याच्या बाबतीत, पण याचा अर्थ हा नाही एखाद्या गोष्टीच्या बाबतीत. आणि हे 11 ऑक्टोबरला या कायद्याची अंमलबजावणी झाली आहे. 1 ऑक्टोबरला. त्यामुळे या बाबतीत नाही बरोबर आहे. का माहितीये का, मी ही पुढची चर्चा सुद्धा नाही, एवढ्यासाठी आपल्याला माहिती. आपण एकदा बिलावर बोललात तर बोला, 4 तास बोला ना, काय अडचण नाही. 5 तास बोला एकदा चालू केलं की.